मंठा तालुक्यातील माळेगाव येथे सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीमुळे गावातील कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे। या निवेदनाद्वारे अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दिनांक 20 जून 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात गावात अनेक दिवसांपासून विविध अवैध धंदे सुरू असून त्यामध्ये अवैध दारू विक्रीचाही समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या व्यवसायामुळे अनेक युवक व्यसनाधीन होत असून दारूच्या नशेत रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींमुळे महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे। तसेच अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण होत असून घरगुती कलह, भांडणे आणि सामाजिक अशांततेचे वातावरण वाढल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। काही व्यक्ती दारूच्या नशेत महिलांची छेडछाड करणे, शाळकरी मुलांशी गैरवर्तन करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। निवेदनानुसार काहीजण गावातच मोहाची व इतर प्रकारची दारू तयार करत असून काही व्यक्ती बाहेरून दारू आणून तिची विक्री करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ग्रामपंचायत आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी वेळोवेळी समज दिल्यानंतरही संबंधितांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर माळेगावातील अवैध दारू विक्रीवर तातडीने आळा घालून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी मंठा पोलीस प्रशासनाकडे केली आहे।